नमस्कार मंडळी, मी निवेदिका प्राध्यापक निलोफर पटेल आपल्या विचारधन या 6व्या पुष्पामध्ये पुनश्च स्वागत करते। आज परत एकदा आपण शिक्षणतज्ञ तथा प्रेरणादायी वक्ते प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे सर यांनी सुरू केलेल्या विचारधन या प्रेरणादायी मालिकेच्या आजच्या 6व्या पुष्पामध्ये जगावं कसं हे चिमणा चिमणीकडून शिकावं याबाबत ऐकूयात आपण डॉक्टर खुशाल मुंडे सरांना। धन्यवाद। नमस्कार मंडळी, या प्रत्येक माणसाला जीवन जगत असताना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूप्रमाणे आपण त्या ठिकाणी काम करत असतो आणि त्या ऋतूच्या अनुषंगाने त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, अगदी कुणाकडनं काय शिकायला मिळेल हे सांगता येत नाही। काल एक घटना घडली आणि काल त्या घटनेमध्ये तुम्हाला सांगत असताना खूप मला आनंद होतोय। पावसाळ्याचे दिवस आहेत, काल पाऊस होता आणि सुसाट्याचा वारा त्या ठिकाणी होता। त्या वारा पाऊस चालू असल्यामुळं चिमणा आणि चिमणी त्याच्या घरट्यामध्ये त्या झाडावर होते आणि त्या सुसाट वाऱ्यामुळं त्यांचं घरटं खाली पडलं आणि बिचारे तशाच पावसामध्ये कुठंतरी पानाच्या फुलाच्या आड लपून त्या ठिकाणी राहू लागले। खूप दुःख त्यांना झालं। एक एक काडीत आणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं घरटं बनवलं होतं आणि हे बनवल्यानंतर अचानक त्यांचं घरटं पडलं, उद्ध्वस्त झालं। सकाळ रात्रभर ते त्या ठिकाणी तसेच बसून राहिले आणि सकाळी थोडासा पाऊस थांबला, थोडंसं ऊन पडलं आणि त्या कालावधीत त्या घरट्याकडे पाहत असताना त्यांना चिमणा चिमणीला म्हणतो, चल आपण जाऊयात, एक एक काडी घेऊन येऊयात, आपण पुन्हा आपण घरटं त्या ठिकाणी बांधू। चिमणीला रडू येतं। चिमणी अत्यंत अस्वस्थ असते। तिला घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी हा विचार चिमणी म्हणते की आपलं घर पडलं, उद्ध्वस्त झालं, आता काय करायचं। परंतु चिमणा त्या चिमणीला समजून सांगतो की त्याचं काम आहे, त्या पावसाचं वादळाचं काम आहे आपल्याला पाडायचं, उद्ध्वस्त करायचं। आपलं काम काय, ते बांधायचं, उभं करायचं आणि अस्तित्व आपलं त्या ठिकाणी टिकवायचं, ही आपलं काम आहे। आपण माणसं आहेत की कुणाची मदत घेऊन आपण त्या ठिकाणी काहीतरी करावं, अजिबात नाही। म्हणून एक लक्षात घ्या, मनुष्य प्राणी सातत्यानं काय विचार करतो, मला काही त्रास झाला, माझं काही उद्ध्वस्त झालं, माझं काही संपलं, मला कुणीतरी मदत करावी, मला कुणीतरी द्यावं। परंतु त्या चिमणा चिमणीनं आपल्याला संदेश दिलाय, जगायचं असेल तर स्वतःच्या कर्तृत्वावर जगा, जगायचं असेल तर स्वतःकडल्या आत्मविश्वासावर जगा, जगायचं असेल तर स्वतःची हिंमत ठेवा आणि जगा। त्यामुळं एक छानसा संदेश त्या घटनेतून त्या ठिकाणी मिळाला आणि मला वाटलं की तो संदेश आपण आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवावा, म्हणून हा प्रयत्न। धन्यवाद, धन्यवाद।